हिंदुत्वावरून पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजपचा सामना पाहायला मिळतोय। भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप नेते नेहमी टार्गेट करतात। हिंदुत्वावरून टीका करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी आज जोरदार उत्तर दिलंय। अमित शहा, भाजप आणि संघाने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही असं थेट उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सोबतच अमित शहांचा किरेन रिजिजूंसोबतचा जेवतानाचा फोटो दाखवत उद्धव ठाकरेंनी भाजपला काही सवाल केले। किरेन रिजिजू गोमांस खातात हे त्यांनी स्वतःहून सांगितलं, तर गोमांस खाणाऱ्या रिजिजूंसोबत जेवताना शहांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। 9 डिसेंबरचा ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरेन रिजिजू, त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। काही लोक अरायवल आणि डिपार्चरसाठीच असतात, त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। दरम्यान अमित शहांच्या हिंदुत्वावर सवाल करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना बोलबच्चन गिरीशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी जरा जपून बोलावं असा सल्लाही महाजनांनी दिलाय। तर काय होतास तू, काय झालास तू असा पलटवार देखील त्यांनी केलाय। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हे महाशय त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत। सगळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट यांची सगळे तत्वांनी सोडून दिलेत, सगळी आयडिओलॉजी यांनी सोडून टाकली, विकून टाकली, फक्त एका खुर्चीसाठी। आणि आज बघा त्यांच्यावर काय दिवस आलेले। 2017च्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना 8 वर्षांनंतरही लाभ मिळालेला नाही। खुद्द सरकारनंच विधानसभेमध्ये लेखी उत्तराद्वारे ही कबुली दिली आहे। हायकोर्टानं आदेश देऊनही सरकारनं 6,56,000 शेतकऱ्यांना लाभच दिला नसल्याची बाब यातून समोर आली आहे। तारांकित प्रश्नाद्वारे भास्कर जाधव यांनी हा प्रश्न विचारला होता। दरम्यान पुरवणी मागण्यांमध्ये 5,975 कोटींपैकी केवळ 500 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारची अनास्था असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत वितरितच केली नसल्याची टीका दानवेंनी केली आहे। ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये 106 कोटींपैकी फक्त 75,000ची अतिवृष्टीग्रस्तांना मदत झाली असल्याची टीका दानवेंनी एक्स पोस्टद्वारे केली आहे। मला हेही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। बरं झालं की आपण कबूल केलं की आत्ता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये। एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी। कोर्टानं आदेश दिलेला आहे। त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 कोटी रुपये। आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे आणि 5,500 कोटी कुठे, म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे। दरम्यान अंबादास दानवेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्यात आले। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रोज खर्च होतो, त्यामुळे रक्कम वाढत जाते, त्यामुळे एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर अंबादास दानवेंनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे। चौकशीअंती कारवाईची वाट पाहतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। ई-केवायसी सह तांत्रिक कारणांमुळे 5 लाखांहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची माहिती मिळाली आहे। 5 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 355 कोटी सरकारी तिजोरीतच पडून आहेत।
मुख्य सचिवांच्या जिल्ह्यात निहाय आढाव्यानंतर आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश रक्कम KYC अभावी पडून असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षानं सरकारला चांगलंच धारेवर धरलं. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 293 अन्वये विधानसभेमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले होते. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांनी सरकारला सवाल केले. विधानसभेमध्ये मंत्री उपस्थित नसल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले होते. अतिवृष्टीग्रस्तांवर चर्चा सुरू असताना दुग्ध, कृषी आणि महसूल मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केला. तर केंद्राच्या मदतीचं काय झालं त्यावरूनही भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा. तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो. मी जबाबदारीनं सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते. ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा. आम्ही लक्ष ठेवून आहोत, मदत करा. त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा, मग बघू. नागपुरातील विधिमंडळ परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पाहायला मिळाला. भटके कुत्रे पकडण्यासाठी महानगरपालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली. राज्यात गेल्या 6 महिन्यामध्ये एकूण 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तारांकित प्रश्नोत्तरांमध्ये सरकारकडून लेखी उत्तरामध्ये ही माहिती आली आहे. यामध्ये विदर्भात 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर केंद्र शासन राष्ट्रीय गुन्हे अहवाल 2023 नुसार देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये 1 आत्महत्या महाराष्ट्रातली असल्याची ही माहिती आहे. दरम्यान आत्महत्या रोखण्यासाठी शेतमालाला भाव, सिंचन सोयींमध्ये वाढ करणं, पीक, शेतजमिनी, पशुधनाची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना तत्काळ मदत वाटप करणं, समुपदेशन केंद्र संचलित करत असल्याचं उत्तर सरकारनं दिलं आहे. विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस आणि रोहित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला. भविया सरकार असताना आपल्याला अनेकदा टार्गेट करण्यात आल्याचं धस यांनी म्हटलं. आपल्यावर आणि आपल्या कार्यकर्त्यांवर 30 गुन्हे दाखल झाले. त्यामुळे काही घडलं तरी सुरेश धसांचं या सगळ्यामध्ये म्हणणं होतं. त्यावरून उदाहरण देताना त्यांनी रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये डुकरांचं मटण चांगलं मिळतं, तिथे एका ठिकाणी दारू पार्ट्या होत्या, अशा ठिकाणी मारामारी झाली तर दुसऱ्या दिवशी माझंच नाव घ्याल असा टोला धसांनी लगावला. यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला. अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं. सुरेश धस यांनी हाणमार केली. अध्यक्ष महोदय, जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे. संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे, संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे. आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख हे सुद्धा डुकराचं मटण हे अयोग्य आहे. उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या. मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये. आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो. हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारनं 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मात्र याच पुरवणी मागण्यांवरून आता शिवसेना आमदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातला एक नियम आणि कोकणाला दुसरा नियम का असा सवाल निलेश राणेंनी केला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये कोकणात अतिवृष्टी झाली, मात्र त्याची कुठेही नोंद नाही. आम्ही कुणाकडे मदत मागायची असा सवालही त्यांनी केला आहे. तर कोकणात पाऊसच पडतो म्हणून मदत नाही, हा निकष कसा असा सवालही त्यांनी केला आहे. NDRFच्या नॉर्मप्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त 8,777 रुपये. हा कोकणावर आपण अन्याय करतोय का? सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती. त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम. नाशिकमधील तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना 300 झाडं तोडण्यात आली आहेत.
नव्या STP प्लॅनसाठी 300 झाडांवर कुऱ्हाड टाकण्यात आली आहे. साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अधांतरी असताना STPसाठी झाडं तोडण्यात आली आहेत. कुंभमेळ्यासाठी शहरामध्ये नव्या STP प्लॅनची उभारणी करण्यात आली आहे. सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. 28 डिसेंबर 2022ला विधानसभेमध्ये आणि 15 डिसेंबर 2023ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊन देखील अंमलबजावणी होत नसल्यामुळे अण्णा हजारेंनी सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी ठाणे कोर्टातल्या न्यायाधीशांसमोर 2008मध्ये झालेल्या राड्या प्रकरणी जबाब दिला आहे. 2008 साली झालेल्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंनी न्यायाधीशांना सांगितलं. काही मिनिटांमध्ये ठाण्यातील कोर्टातली सुनावणी संपली. 1 महिन्यामध्ये खटल्याचा निकाल लागेल, सहकार्य करा अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे. सुनावणी संपल्यानंतर राज ठाकरे कोर्टाबाहेर निघाले. कल्याण स्टेशन परिसरामध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरेंवर ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ठाण्यातल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे. आज राजसाहेबांची हजेरी होती कोर्टामध्ये, अपिअरन्स होता आणि साहेब आज अपिअर झाले. कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत. तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा. 7 आरोपी होते. राजसाहेबांवरती सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झालेली आहे आणि आता लवकरात लवकर ट्रायल चालू होईल आणि लवकरात लवकर कन्क्लूड असं वाटतंय. आणि 2008चं प्रकरण आहे रेल्वे भरतीचं, रायटिंग आहे आणि प्रक्षोभक भाषणं वगैरे देणं, हे सगळे आरोप त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, पण ते आपण अमान्य केलेले आहेत. रत्नागिरीच्या सावर्डेतील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे ईडीच्या रडारवर आले. कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांबाबत पाकळेंची ईडीकडून चौकशी करण्यात येते. पाकळे हे उदय सामंत आणि किरण सामंतांच्या जवळचे मानले जातात. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली. नागपूरमधील सरकारी निवासस्थान विजयगडवर दोघांची भेट झाली. सलील देशमुखांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता अजित पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं. मनसेतून हकालपट्टी झालेल्या प्रकाश महाजनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर प्रकाश महाजनांसह वैभव खेडेकर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हे पहा, मनसेतून मी का बाहेर पडलो याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या हिंदुत्वाच्या प्रश्नाकडे किंवा मी स्वतः 2008पासून राज ठाकरेंना हिंदुत्वाचा नेता म्हणून समजत होतो. मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती. जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली, मग अशा ठिकाणी का राहून बाहेर पडलो वाटतं. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे चौकशीनंतर अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर अमेडियाला 1,47,00,000 रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहे. महिना 1% याप्रमाणे 21 कोटींवर व्याज आकारण्यात आले. अमेडिया कंपनीला शीतल तेजवानीनं विकलेल्या मुंढव्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणाची चौकशी केल्यावर नोंदणी आणि मुद्रांक विभागानं हे आदेश दिले. बिबट्याचा वाढता संचार लक्षात घेता आमदार रवी राणांनी वनमंत्री गणेश नाईकांची भेट घेतली आहे. बिबट्याच्या नियंत्रणासाठी काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं रवी राणांनी म्हटलं आहे. बिबट्याला पाळीव प्राणी घोषित करून त्यांना ट्रीट करता येऊ शकतं असा अजब सल्ला रवी राणांनी दिला आहे. पाळीव प्राण्याचा बिबट्याला दर्जा द्या आणि ते पोसण्याची सगळ्यांना परवानगी द्या. जर त्याला लहानपणापासून जर पालनपोषण केलं तर तो माणसाळला जाईल, त्याचं संरक्षण पण होईल आणि मोठ्या प्रमाणात बिबटे जसे खतरनाक कुत्रे वेगवेगळ्या जातीचे घरामध्ये पाळतात त्यापेक्षा मला वाटतं बिबट्या चांगला आहे. त्याला जर लहानपणापासून जर चांगल्या प्रकारे बाबा आमटेंनी जसं आपल्या वनामध्ये ठेवलेलं आहे तशा पद्धतीनं काही सिलेक्टेड लोक जर त्याला पालनपोषण करतील तर बिबट्याचं एक खऱ्या अर्थानं चांगल्याप्रमाणे देखरेख होईल. एक पाळीव प्राण्यामध्ये त्याचा दर्जा जर देऊन प्रत्येकाला जर याचा अधिकार दिला तर चांगलं राहील. तर सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या,
त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शिवरवाडीमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. शिवरवाडी गावातील अशोक बेंद्रे यांचं घर बांधायचं काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरुवातीला बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घेण्याचा प्रयत्न केला. नाथा बेंद्रे यांनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी धावत येत बिबट्या असलेल्या घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. वन विभागाला याबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवत या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. बिबट्याची आता आरोग्य तपासणी होईल आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येईल. धाराशिव जिल्ह्यात 141 जणांना कुष्ठरोगाचं निदान झालंय. कुष्ठरोग शोध मोहिमेनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान झालेल्या 15 लाख लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 10,000 संशयित रुग्ण आढळून आले. 16% कुष्ठरोगी संसर्गिक प्रकारातले तर 84% असंसर्गिक आहेत. दरम्यान अंगावर पट्टे असतील, चट्टे असतील ज्यांनी ताबडतोब दाखवून घ्यावं असं आवाहन आरोग्य विभागाने केलं. 2027 पर्यंत महाराष्ट्र कुष्ठरोग मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्यात जर 140च्या आसपास कुष्ठरोगाचे रुग्ण सापडले असतील तर ही खूप चिंतेची बाब आहे. आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यातले 80% हे रुग्ण हे प्रायमरी स्टेजमधले आहेत. त्यांच्यावर उपचार होऊ शकतात. हे जर योग्य वेळेत त्यांचं शोध घेतला गेला, त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले तर पुढं जे कायमचं अपंगत्व येणार आहे किंवा ते संसर्गजन्य रोग असल्यामुळे बाकीच्या कुटुंबियातल्या लोकांना ते लगेच लागण होत नाही. त्याला 5-10 वर्ष लागण व्हायला लागतात. त्यामुळे हे धोके वाचू शकतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जसं धाराशिवमध्ये मोहीम योग्यरित्या राबवली गेली त्याच पद्धतीची मोहीम पूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर पालघरच्या तलासरी तालुक्यामध्ये मवेवची इथं गुजरातमधील नागरिकांनी घुसखोरी केल्यामुळे महाराष्ट्र गुजरात सीमा वाद सतत उफाळून येतोय. यामुळे महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली असून मोजणीलाही सुरुवात केली आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि सरपंच उपसरपंचांनी या मोजणीला विरोध केला आहे. 1-1 किलोमीटर घुसखोरी चालू आहे गुजरातवाल्यांची. आणि अगोदर 2018-19ला स्ट्रीट लाईट सुद्धा लावल्या गेलेल्या आहेत गुजरातवाल्यांच्या 1 किलोमीटरपर्यंत. MBBI मेहरनोस ताडा आहे तिथपर्यंत स्ट्रीट लाईट वगैरे लावल्या गेलेल्या आहेत. आमच्या मागण्या असं आहे की जोपर्यंत सीमावादाचा हा इथला जो झाई बोरीगाव पासून ते जो गुजरात उंबरगाव तालुक्याला जो तालुक्याला लागतो त्या सीमावाद मिटल्या पाहिजेत. तोपर्यंत इथे ज्या बिल्डिंगी आहेत त्यांना स्थगिती दिली पाहिजे. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असताना या भेटीला वेगळं महत्त्व आलंय. तर शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट झाली. इंडिगो विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये लाखो प्रवाशांना मनस्ताप झाला. मात्र दिलगिरी म्हणून इंडिगोनं या प्रवाशांसाठी नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे. इंडिगोनं अशा प्रवाशांसाठी 10,000 रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर देणार असल्याचं म्हटलंय. हे व्हाउचर पुढच्या बुकिंगच्या वेळी वापरता येणार असल्याचं इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील अंजॉ जिल्ह्यामध्ये आज एक भीषण अपघात घडला. मजुरांना नेणारा एक ट्रक जवळपास 1000 फूट दरीत कोसळला. या अपघातामध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे सर्व मजूर ट्रकमधून बांधकाम साईटवर जात असताना हा अपघात घडला. उत्तर गोव्यातील नाईट क्लब आग दुर्घटनाप्रकरणी क्लबचे मालक असलेल्या लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलंय. दुर्घटनेनंतर क्लबचे मालक आणि सौरभ आणि गौरव लुथरा हे थायलंडमध्ये पसार झाले होते. त्यांच्या मागावर भारतीय अधिकाऱ्यांचं एक पथक थायलंडमध्ये रवाना झालं होतं आणि त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. लवकरच त्यांना भारतात आणलं जाईल. त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या धुरंधर सिनेमानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सिनेमा प्रदर्शित होऊन 6 दिवस उलटलेत. मात्र धुरंधरनं कमाईच्या बाबतीमध्ये यावर्षीचा सुपरहिट सिनेमा सय्यारालाही मागं टाकलाय. धुरंधरनं 6व्या दिवशी 26 कोटींची कमाई केली तर सय्यारानं 6व्या दिवशी 21 कोटी कमावले होते. धुरंधरची एकूण कमाई 180 कोटींवर पोहोचली आहे. तर जगभरात या सिनेमानं 260 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. येत्या 22 डिसेंबरला BCCIच्या अपेक्स काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या करारावर चर्चा होईल अशी शक्यता आहे.
सध्या विराट आणि रोहित केवळ वन डे फॉर्मॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतात. गेल्या वर्षीच्या करारात दोघांचा समावेश A+ श्रेणीमध्ये झाला होता. मात्र T20 आणि कसोटीतून निवृत्त झाल्यामुळे दोघांच्या श्रेणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.